कुलवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज, शाक्तवीर छत्रपती संभाजी महाराज, सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, खोतांचा कर्दंकाल लोकनेते आप्पासाहेब नारायण पाटील, भूमिपुत्रांचे कवारी लोकनेते दिवा पाटील, अण्णाभाऊ साठे, या सर्व महामानवांना, महानायकांना या ठिकाणी मी प्रथम अभिवादन करतो। या ठिकाणी शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य तथा मराठी विभाग महात्मा फुले कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिवंगत माजी खासदार लोकनेते दिवा पाटील साहेब यांचे गुरु महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृती दिनाच्या औचित्य साधून आज शाळा वाचो अभियानाअंतर्गत शिक्षण हक्क परिषदेचे आयोजन केले आहे। या ठिकाणी उपस्थित उद्घाटक न्यायमूर्ती बी.जी. कुलसे पाटील साहेब, ज्यांनी प्रथम या महाराष्ट्रात या देशामध्ये खाजगीकरणाच्या विरोधामध्ये आवाज उचलला। त्यानंतर लोकनेते दिवा पाटील साहेबांचे चिरंजीव सुपुत्र अतुलदादा पाटील, आमदार माजी आमदार बाराम पाटील, डॉक्टर गणेश ठाकूर सर, प्राचार्य या संस्थेचे प्राचार्य, तसेच कॉम्रेड भूषण पाटील साहेब, कामगार नेते तसेच कामगार नेते एन.बी. कुर्णे साहेब, सत्यशोधक वारकरी महासंघाचे अध्यक्ष हरिभक्तपरायण दादा महाराज पनवेलकर, ज्येष्ठ अर्थतज्ञ जे.डी. तांडेल साहेब, माजी सेवानिवृत्त IRS तथा अध्यक्ष उरण सामाजिक संस्थेचे सुधाकर पाटील साहेब, ॲडव्होकेट सिद्धार्थ इंगले साहेब, संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्र स्टुडंट युनियन, तसेच या पनवेल उरण परिसरामध्ये राष्ट्रीय मूल्यनिवासी बहुजन कर्मचारी संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, ज्यांनी या कामगारांना न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहेत, हे आमचे भाई संतोष घरत साहेब। यानंतर या ठिकाणी उपस्थित या ठिकाणी विनंती करतो, या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय CA निलेश पाटील दादा या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी विचार मंचावरती यायचं आहे। या ठिकाणी उपस्थित आमचे ज्येष्ठ सहकारी संतोष पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित शिवव्याख्यानकार प्रबोधनकार आमचे सहकारी मित्र विवेक भोपी साहेब, लोभी साहेब, वरिष्ठ अभियंता सेवानिवृत्त अभियंता वसंत कोलंबे साहेब, या ठिकाणी उपस्थित डायरेक्टर नायक साहेब, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे शिपिंग आणि लाईट हाऊस डिपार्टमेंटचे सेंट्रल गव्हर्नमेंटचे डायरेक्टर आहेत, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। सानप साहेब, या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ, वरिष्ठ, ज्येष्ठ सल्लागार आणि आपण सर्व विद्यार्थी बंधू, या गावातील पनवेल तालुक्यातील 71 गावांमध्ये या परिषदेचा मेसेज गेलेला आहे। 71 गावांच्या सरपंचापर्यंत हा मेसेज गेलेला आहे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व गावचे ग्रामस्थ यांचे या ठिकाणी मी शब्द सुमनाने पुन्हा एकदा स्वागत करतो। या ठिकाणी बांधवांनो, ही परिषद घेण्याचं कारण काय? गेल्या 1 वर्षापासून हे आमचे प्रयत्न सुरू आहे। ही 8वी परिषद आहे। खरं तर या देशाची व्यवस्था पाहता आमच्या महापुरुषांनी त्यावेळी जो संघर्ष केला, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या
ची जी चळवळ होती 1848ला त्यांनी सामाजिक चळवळीची सुरुवात केली. 1852 मध्ये त्यांनी पुण्यातून शिक्षणाची ज्ञानगंगा पुढे आणली. 1852 मध्ये त्यावेळेस सुरू केली. शूद्र अतिशूद्रांना शिक्षणापासून वंचित ठेवलं होतं आणि शूद्र अतिशूद्रांना जोपर्यंत शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणत नाही तोपर्यंत आमच्या समाजाचा विकास होणार नाही, सर्वांगीण विकास होणार नाही, हे त्यांचं धोरण होतं. 1871 मध्ये हंटर कमिशनला त्यांनी निवेदन दिलं आणि त्या निवेदनातून त्यांनी सांगितलं इंग्रजांना की आमच्या समाजाला शिक्षण मिळालं पाहिजे आणि तेही शिक्षण केवळ चतुर्थ श्रेणीचं नाही, खालच्या दर्जाचं नाही, तर विद्वत्तेचं असलं पाहिजे. भविष्यामध्ये आमचा समाज हा अधिकारी झाला पाहिजे, उच्च शिक्षण मिळालं पाहिजे, अशा प्रकारचं शिक्षण मिळावं असं हंटर कमिशनकडे 1871 मध्ये त्यांनी मागणी केली आणि इंग्रजांनी त्यांची हट्ट जो आहे हा पुरवलेला आहे. हा इतिहास आहे. महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यांच्या ग्रंथात लिहिलेलं आहे, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेला, वित्तविना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अवैधेने केले. म्हणजे त्यांनी 1852 मध्ये हेरलं होतं की आमचा समाज पुढे केव्हा येईल, शिक्षण दिल्यानंतरच. आणि एक समाज असाही होता आमच्या समाजाला शिक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करत होते. त्यांनी कायदे बनवले होते आणि त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांनी शिक्षणापासून आमच्या बहुजनांना, आमच्या दीन दलित गोर गरीब समाजाला दाबून ठेवण्यासाठी, सर्वांगीण विकासापासून वंचित राहावा हा समाज, यासाठी तो प्रयत्नशील होता. बांधवांनो, हे सगळं सांगायचं कारण काय? 1852 मध्ये जर महात्मा ज्योतिराव फुलेंनी सत्यशोधक चळवळीच्या माध्यमातून शिक्षण हे पुढे आणलं आणि शिक्षणाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्याचा त्यांचं धोरण होतं. मग 1950 मध्ये बाबासाहेबांनी फ्री आणि कंपल्सरी शिक्षण मिळवायची तरतूद केली. छत्रपती शाहू महाराजांनी याच शिक्षणावरती जोर दिला. या अनुषंगाने त्यांनी प्रयत्न केले, अनेक शाळा उभ्या केल्या. हा इतिहास आहे. कर्मवीर भाऊराव पाटलांनी तर आव्हान केलं होता, माझ्या दाढीला जेवढे केस आहेत तेवढे विद्यार्थी मी शिकवीन आणि या व्यवस्थेच्या छाताडावर नाचवल्याशिवाय मी राहणार नाही, हा त्यांनी त्यावेळी धोरण आखला होता. आणि ह्या शिक्षणाच्या जोरावरती 1933 ते 1939 खोतांचा कर्दंकाल, त्यावेळेस खोती पद्धत होती या कोकणामध्ये आणि ही समस्त महाराष्ट्रामध्ये होती. 1933 पासून 1939 पर्यंत 7 वर्ष अविरतपणे संघर्ष चालवला. तरी त्यावेळेचा कुलाबा जिल्हा, आत्ताचा रायगड, अलिबाग तालुक्यातील चरी गावामध्ये जवळपास 23 गावांमध्ये कुलांना जे कुल होते ते मालक व्हावे यासाठी अप्पासाहेब नारायणगो पाटलांनी त्यावेळेस 7 वर्ष स्वतःची जमीन कसली नाही. बांधवांनो, हे सांगण्याचं कारण एकच आहे, अप्पासाहेब नारायणगो पाटील हे शिक्षक होते आणि शिक्षक असल्यामुळे त्यांना खऱ्या अर्थाने समाजाची शत्रू आणि मित्राची ओळख होती. त्यांना हे माहिती होतं की आमचा शत्रू कोण आहे. त्यावेळेस आझादी नव्हती. 1933 ते 1939 त्यावेळेस SC ST OBC NT DNT व्हिजेंटी हा जो बहुजन समाज होता त्यावेळेस एकत्र लढत होता. हा इतिहास आहे. केवळ आगरी समाज एकत्र येऊन हा आंदोलन यशस्वी झाला नाही, तर त्यावेळेचा SC ST OBC शूद्र अतिशूद्र एकत्र होता. एकत्र जेवणाच्या पंक्ती उठत होत्या, एकत्र सहवास होता. आंदोलनामध्ये सामाजिक क्रांतीच्या एकत्रीकरणामुळे 1939 ला कुलांना संरक्षण देणारा कायदा अस्तित्वात आला आणि कसेल त्याची जमीन आणि राहील त्याचा घर हा कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर 1948 ला मुंबई कुल वहिवाट कायदा आला आणि 1 एप्रिल 1957 ला कसेल त्याची जमीन हा कायदा संपूर्ण देशामध्ये लागू झाला. त्याचं कारण बांधवानं एक आहे की लोकनेते अप्पासाहेब नारायणगो पाटील हे मुळात शिक्षक होते.
शिक्षकाची इमानदारी काय असते हे या आंदोलनातून लक्षात आलेच आपल्याला. मग आमच्या त्यावेळेच्या विविध जातीमधल्या महापुरुषांनी जातीसाठी काम न करता समाजासाठी काम केलं आणि म्हणून ते आज नसताना सुद्धा आपल्यासोबत स्मरणामध्ये आहेत हे आपण पाहतोय. आज काय परिस्थिती आहे? एखादा मराठा नेता आला की हा मराठ्यांचा, एखादा आगरी नेता आला का आगऱ्यांचा, हा कुणबी नेता आला कुणब्यांचा, हा माली नेता आला माल्यांचा. पण त्यावेळची परिस्थिती अज्ञानी आमच्या महापुरुषांनी, अज्ञानी म्हणजेच अज्ञानी आमच्या त्यांचे जे आई वडील होते ते अज्ञानी होते, त्यांनी जी क्रांती घडवली. आज मला असं वाटतं या ठिकाणी आमचे माजी न्यायाधीश साहेब, संपूर्ण महाराष्ट्राची त्यांची ओळख आहे आणि महाराष्ट्राला विश्वास आहे, जे काम ते हातात घेतात ते सोडवल्याशिवाय राहत नाही ही त्यांची ओळख आहे. त्यानंतर आमच्या या पनवेल परिसरामध्ये, उरम परिसरामध्ये अर्थतज्ञ साहेब आहेत, हे आमचे वरिष्ठ तांडेल साहेब आहेत. प्रचंड अभ्यास, प्रचंड मेहनत, प्रचंड जनजागृती, अहोरात्र फिरत असतात. सत्यशोधक वारकरी महासंघाचे हरिभक्त परायण दादा महाराज हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराजांच्या ओरिजिनल विचार जो आहे तो विचार पेरण्याचं काम करतात. गाडगे महाराजांचा विचार पुढे यावा त्याचे ते प्रयत्न करतायत. त्यांच्याही ही खांद्यावर धुरा आहे या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून. त्यांनी सुद्धा हे जे शिक्षण जे आहे आज खाजगीकरणाच्या वाटेवर चाललेलं आहे हे वाचवण्यासाठी ते प्रयत्न करणे गरजेचं आहे. अतुल दादा आहेत, संतोष घरसाहेब आहेत, आमचे अध्यक्ष, या सभेचे अध्यक्ष निलेश दादा पाटील आहेत, कॉम्रेड भूषण पाटील साहेब आहेत, ज्यांना अख्खा रायगड ओळखतो, कुर्णे साहेब आहेत, रिटायर सेवानिवृत्त, सुधाकर पाटील साहेब IRS आहेत. यानंतर हे सर्व मंचावरतील उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी तुम्ही बसलेले सर्व श्रोतेगण, आपल्याला या ठिकाणी विनंती आहे, आमच्या महापुरुषांनी सरकारी शाळेमध्ये शिकून अधिकारी वर्ग घडवले, अधिकारी घडवले, इंजिनियर घडवले, अभियंता, आर्किटेक्ट घडवले. आणि आमच्या डोळ्या देखत जर ह्या शाळा जर बंद होत असतील तर जबाबदारी कोणाची आहे? आमच्या वर्गाची जबाबदारी आहे. आमचं म्हणणं एक आहे, 15-20 दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनानं एक JR पास केला. JR काय आहे? 62,000 शाळा अदानी ग्रुपला द्यायच्या, संस्थेला द्यायच्या. का? तर 10 वर्षाच्या दत्तक पद्धतीवर. म्हणजे ती जागा त्याच्या मालकीची असेल, इमारत त्याच्या मालकीची असेल 10 वर्षासाठी. 1990 मध्ये खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण आला त्यावेळेस परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेस या आपल्या पब्लिकच्या पैशाने ज्या सरकारी कंपन्या उभ्या झाल्या त्या आजच्या तारखेला खाजगीकरण करण्यामध्ये ते यशस्वी झाले. परंतु शेवटचा त्यांचा टप्पा आहे शिक्षणाचा, हाही टप्पा ते आता खाजगीकरणाकडे टर्न करून आमच्या बहुजन मुलांची, आमच्या आदिवासी मुलांची, आमची भूमिहीन ग्रामस्थांची मुलं, गोरगरीब मुलं, दीनदलित मुलं आज शिक्षणापासून वंचित राहणार आहे. आणि यासाठी खऱ्या अर्थानं या शिक्षण हक्क परिषदेच्या माध्यमातून एक चांगलं प्रबोधन व्हावं आणि या प्रबोधनातून या सरकारला जाग आली पाहिजे, यासाठी ह्या शिक्षण परिषदा आहेत. काय मराठी मीडियमच्या बाजूला इंग्लिश मीडियम होऊ शकत नाही का? होऊ शकतो. जर केरळामध्ये करू शकतात, KCR सरकार, तेलंगणा सरकार जर त्या ठिकाणी करू शकतात, दिल्ली सरकार, केजरीवाल सरकार जर त्या ठिकाणी करू शकतात, तर महाराष्ट्रामध्ये का होऊ शकत नाही? महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे. मग महाराष्ट्र ही देशाची राजधानी आहे तर इथं का होऊ शकत नाही? कारण त्या ठिकाणचा जो 100% बजेट आहे तो 25% बजेट ते शिक्षणावर खर्च करतात. परंतु हे महाराष्ट्र सरकार जे आहे 2.56 एवढा छोटासा अल्पासा निधी सरकार जे आहे हे शिक्षणावरती खर्च करत आहे. सरकार कुठलंही असो, परंतु कुठल्याही सरकारचं
शिक्षणाच्या बाबतीमध्ये गांभीर्यता दिसत नाही। या ठिकाणी आपण या सभेच्या माध्यमातून, या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून आपण संपूर्ण बहुजन समाजाचं, महाराष्ट्राचं, या सरकारचं डोकं ठिकाणावर आणायचा प्रयत्न करा। या ठिकाणी एवढंच बोलून या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद। धन्यवाद गरज साहेब, आपण सांगितलं